नमस्कार. चला तर मी कल्पना माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपल्याला अगदी परफेक्ट आणि अगदी साध्या पद्धतीने पुरणपोळी आणि आमटी कसं बनवायचं ते पाहायचं आहे. अगदी सोपी पद्धत आहे. सहज फर्स्ट टाइम जरी कोणी बनवलं तर बिघडणार नाही. चला तर सुरुवात करूया. ह्या ठिकाणी 1 बाउल इतकी आपण डाळ घेतलेली आहे. कुठल्याही वाटीनं किंवा कशानेही मेजरमेंट करा, अगदी परफेक्ट करा. ह्या ठिकाणी चणा डाळ घेतलेली आहे, ते 1 बाउल घेतलेली आहे. आता ती आपल्याला कुकरला सुरुवातीला टाकून द्यायचे. टाकल्यानंतर पाण्याने 2 वेळेस आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत, जे की धूळ वगैरे किंवा पावडर असेल ते निघून जाईल. आता स्वच्छ धुवून झालेलं आहे, पाणी सुद्धा काढून टाकलेलं आहे. आता आपण दुसरं आणखीन पाणी टाकणार आहोत, जे की शिजण्यासाठी आपल्याला 1 इंचापेक्षा सुद्धा जास्त वरती पाणी ठेवायचं आहे. जर आपल्याला आमटी बनवायची असेल तर आपल्याला कट सुद्धा लागतो, त्यासाठी आपण जास्तीचं पाणी ठेवलेलं आहे. आणि आपल्याला हे 3 शिट्ट्या करून घ्यायचं आहे. तर कुकर आपण गॅसवरती ठेवलेला आहे. 3 शिट्ट्या सुद्धा आता ह्या ठिकाणी आपल्या झालेल्या आहेत. आता आपण हे काढून पाहणार आहोत की डाळ ही किती शिजली आहे. आता ह्या ठिकाणी डाळ तर अगदी छान शिजलेली आहे. मध्ये कट सुद्धा थोडा शिल्लक राहिलेला आहे. जे कट आहे ते आपल्याला चाळणीने आपल्याला वेगळा काढून घ्यायचं आहे. अगदी मऊसूत आपली ही डाळ छान शिजलेली आहे. आता ह्या ठिकाणी एक टोपलं घेतलेलं आहे. टोपल्यावरती आपल्याला चाळणी ठेवायचं आहे. चाळणीवरती आपण डाळ टाकलेली आहे आणि पाणी जे आहे ते खाली गेलेलं आपण ते कट म्हणून आमटीसाठी वापरणार आहोत. पूर्ण आपल्याला पाणी वितळून घ्यायचं आहे. ह्या ठिकाणी पूर्ण पाणी आता निघालेलं आहे. डाळ आपली छान शिजलेली असल्यामुळं अगदी परफेक्ट पुरण बनून तयार होते. अगदी अशीच आपल्याला ही डाळ पुरणासाठी शिजवायची असते. आता थोडंसं मी ह्या ठिकाणी साधं आता थोडंसं गाळून घेणार आहे, कारण आमटीसाठी पाणी थोडंसं कमी आहे आणि थोडंसं घट्टसर आमटी जर बनवायचं असेल तर ह्या ठिकाणी थोडंसं आपण हे साधं आता गाळून घेणार आहोत. 1-2-3 चमचे इतकं आपल्याला हे खाली काढून घ्यायचं आहे, जे की आमटीसाठी घट्ट आमटी होईल ह्यासाठी आपण काढून घेतलेलं आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीने फर्स्ट टाइम जरी कोणी पुरण बनवलं तर बिलकुल पुरण आणि आमटी बिघडणार नाही. अगदी परफेक्ट पोळ्या आपल्या ह्या बनवून तयार होतील. आता ह्या ठिकाणी इतकं आपण काढून घेतलेलं आहे आणि ह्यामध्ये आपल्याला जितकं आपल्याला आमटी बनवायचं आहे तितकं आपण पाणी सुद्धा टाकून ठेवणार आहोत. आता ह्या ठिकाणी वरचं जे शिल्लक आहे पुरण ते आपण कढईत टाकून देणार आहोत. जितकं आपण डाळ घेतली होती तितकंच आपल्याला गूळ सुद्धा घ्यायचं आहे. की थोडासा गूळ आपण कमी घेणार आहोत, कारण थोडंसं आपण 2 चमचे इतकं आपण हे सारण काढून घेतलेलं आहे. तितकंच आपण हे गूळ सुद्धा टाकून दिलेलं आहे. आपल्याला खाली त्या कढईमध्ये गूळ टाकून द्यायचंय. आता थोडंसं मीठ टाकायचंय. रंगासाठी थोडी आपण हळद टाकणार आहोत. 1 चमचा इतकं आपण साजूक तूप टाकून घेतलेलं आहे. तुपामुळे छान पुरणाला चव सुद्धा अगदी छान येते. आता सर्व जिन्नस टाकून झालं की मिक्स करून घ्यायचे. थोडा वेळ लागतो गूळ आपण वितळून घेण्यासाठी, कारण गूळ आपण खडच टाकले आहेत. मिक्सरला काढलेला असला तर खूप लवकर वितळतो. आता ह्या ठिकाणी 1-2 मिनिटाकरता असंच ठेवून आपण मिक्स करून घेत राहणार आहोत. थोडे वेलचीचे आपण सोलून घेतलेले दाणे टाकलेले आहेत, किंवा वेलची पावडर टाकलं तरी चालते. आता ह्या ठिकाणी पूर्ण गूळ वितळतो आणि वितळल्यानंतर पुरण अगदी घट्ट होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं. गॅस मिडियम ठेवायचा, गॅस फुल करायचा नाही. गॅस मिडियम ठेवून आपण तसंच ठेवलेलं आहे. पुरण थोडंसं शिजेपर्यंत आपण ह्या ठिकाणी जे कट काढलेलं होतं त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला वाळवून घ्यायचंय आणि आपल्या आमटीची सुद्धा तयारी करायची आहे. आता ह्या ठिकाणी यामध्ये थोडं आपण पाणी टाकणार आहोत. मध्ये मध्ये आपल्याला पुरणाला सुद्धा हलवत राहायचं आहे, नाहीतर खाली चिटकण्याची शक्यता असते. त्यामुळे थोडंसं आपण लक्ष देऊन आपण दोन्ही साईडला आपण आमटी सुद्धा बनवणार आहोत आणि ह्या ठिकाणी पुरण सुद्धा शिजवत आहोत. अगदी छान आता घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. गूळ पूर्ण वितळलेला आहे आणि अगदी छान चविष्ट असा वास सुद्धा अगदी मस्त येत आहे. अगदी 2 ते 3 मिनिटाकरता आपल्याला असंच ठेवायचंय. आता ह्या ठिकाणी आपण पाणी टाकून घेतलेलं आहे, वाढवून घेतलेलं आहे. जितकी आपल्याला आमटीची क्वांटिटी बनवायची त्याप्रमाणे आपल्याला पाणी टाकून घ्यायचंय. अगदी छान आपलं कट तयार झालेलं आहे. आता हे कट आपल्याला साईडला ठेवून द्यायचंय आणि पुरण अगदी छान घट्टसर झालेलं आहे, परफेक्ट तयार झालेलं आहे. आता आपण खाली काढून घेणार आहोत. गॅसवरती ठेवायचं नाही, गॅस बंद करायचंय. आता कढई खाली घेतलेली आहे. एका साईडला आपण पुरण केलं, अगदी घट्ट पुरण झालेलं आहे. आपल्याला हे मिक्सरलाच काढायचंय. जर बाहेर असाल, पुरणपात्र नसेल किंवा चाळणी नसेल तर अगदी पटकन कमी पुरण असल्यामुळं अगदी पटकन आपण 2 बॅचेसमध्ये हे पुरण अगदी छान मॅश करून घेऊ शकतो आणि छान तयार होते. अगदी पोळ्या सुद्धा छान व्यवस्थित होतात. आता 2 बॅचमध्ये आपण पुरणाला मिक्सरला वाटून घेतलेला आहे आणि छान एकजीव आपलं हे पुरण झालेलं आहे, मस्त तयार झालेलं आहे. आता एका प्लेटमध्ये आपण हे पूर्ण पुरण काढून घेणार आहोत. पुरण काढून
झालं की त्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी सुद्धा टाकलेलं आहे. आंबट गोड चवीची आपली आमटी छान तयार होते. थोडंसं पाणी आवर्जून टाका. आता ह्या ठिकाणी आमटीचा आपलं कट तयार झालेला आहे. आता आपल्याला फोडणीची तयारी करायची आहे. ह्या ठिकाणी आपण तयारी अगोदरच करून घेतलेली आहे, ते पुढे सांगेनच. ह्या ठिकाणी आपल्याला आता पोळीसाठी पीठ मळून घ्यायचे. त्यासाठी आपण गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे. थोडंसं मीठ टाकायचे, थोडीशी आपण रंगासाठी हळद टाकलेली आणि 2 चमचे इतकं आपल्याला तेल टाकून घ्यायचे. तेल टाकल्यानंतर आपल्याला नेहमीप्रमाणे जसं पीठ मळतो त्याच पद्धतीने थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचे. पोळीसाठी पीठ मळते वेळेस थोडंसं लूज पीठ मळायचं, अगदी घट्टसर आपल्याला पीठ मळायचं नाही. पीठ मळल्यानंतर एक 5 मिनिटाकरता आपल्याला असं मोठं मोठंच मळलेला ठेवून त्यावरती प्लेट ठेवायचं आणि झाकून ठेवायचं. एक 10 मिनिट आपण झाकून ठेवलेलं होतं. 10 मिनिटानंतर आपण प्लेट काढलेली आहे. अगदी छान पीठ हे भिजलेलं आहे. भिजल्यानंतर आता ह्या ठिकाणी आपल्याला थोडंसं एक 5 मिनिटाकरता पीठ मळून घ्यायचं, जे की मऊ अगदी छान आपल्या मऊ लुसलुशीत पोळ्या तयार होतील. थोडंसं हाताला तेल लावायचं आणि मळून घ्यायचे. आता पीठ छान मऊ तयार झालेलं आहे. पुरणसुद्धा तयार झालेलं आहे. आता आपल्याला पोळ्या टाकायचे. पोळ्या टाकण्यासाठी सुरुवातीला आपण असे पुरणाचे गोळे बनवून ठेवलं की अगदी छान पटापट आपल्या पोळ्या बनवून तयार होतात. अगदी खूप सोपी पद्धत आहे. फर्स्ट टाइम जरी कोणी शिकत असेल तर अगदी परफेक्ट पुरण बनवून तयार होते. पोळ्यासुद्धा अगदी छानच तयार होतात. ह्या ठिकाणी आपण गोळे असे बनवून ठेवलेले आहेत आणि पोळ्या आपल्याला बनवायचे. आता ह्या ठिकाणी पिठाचा एक गोळा घेतलेला आहे. थोडंसं हाताने आपल्याला प्रेस करत करत मोठं करून घ्यायचं आणि त्यामध्ये पुरण ठेवून छान पॅक करून घ्यायचे. अगदी असं बोटाने आपल्या गोल फिरवत आपण पॅक करून घेणार, जे की पुरण बाहेर येणार नाही लाटते वेळेस. नंतर थोडंसं पीठ टाकून आपण पोळी लाटून घेणार आहोत. झालेली आहे. गॅसवरती तवा ठेवला. तवा छान गरम झाला की पोळी टाकून द्यायचं. अगदी छान नेहमीप्रमाणे आपल्याला गॅस थोडासा फुल मीडियम करून आपण ह्या ठिकाणी पोळी छान शेकून घेणार. थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. दुसऱ्या साईडने आपल्याला उलट टाकायचं. सुरुवातीची पोळी आहे, थोडंसं जास्त तेल टाकायचं. अगदी छान मऊ लुसलुशीत पोळी आपली मस्त तयार झालेली आहे. ह्याच पद्धतीने आपल्याला सर्व पोळ्या बनवून घ्यायचे. ह्या ठिकाणी पोळ्या तर काही बनवून झाल्या. तुम्ही पोळ्या तर पाहिलेल्या आहेत. आमटीची तयारी झालेली आहे. आपण खोबर थोडंसं तेल टाकून भाजून घेतलेलं आहे. कांदा थोडासा तेल टाकून भाजून घेतलेला आहे. लसूण अद्रकची आपण ह्या ठिकाणी पेस्ट वाटून घेतलेली आहे आणि कोथिंबीर कट करून घेतलेली आहे. गॅसवरती ठेवलेली आहे आणि 4 ते 5 चमचे इतकं तेल टाकून घेतलेलं आहे. जे आपण भाजून घेतलेले मसाले आहेत ते आपल्याला सुरुवातीला मिक्सरला काढून घ्यायचे. अगदी दरदरीत आपण पूर्ण वाटण तयार करून घेतलेलं आहे. अगदी छान भन्नाट, अगदी सोप्या पद्धतीने कमी साहित्यामध्ये आपण आमटी बनवत आहोत, अगदी साध्या पद्धतीनं. तर ह्या ठिकाणी खोबरं आणि कांद्याचं वाटण तयार झालेलं आहे. आता आपल्याला आमटीची फोडणी बनवायची आहे. तेल तर आपण टाकून ठेवलेलं आहे, गॅस मिडियम ठेवला आहे. तेल छान गरम झालेलं आहे. 1 चमचा इतकी मोहरी टाकलेली आहे. 1 चमचा इतके जिरे टाकून घेतलेले आहेत. जिरे मोहरी तळले की आपण लसूण अद्रकची पेस्ट ठेचून घेतली ती टाकून द्यायचे. थोडंसं तळलं की जे आपण वाटण तयार केलं ते वाटण आणि कोथिंबीर आपण एकदमच टाकलेली आहे. गॅस मिडियम ठेवून आपल्याला हे मसाले पूर्ण तळून घ्यायचे. आता फोडणी छान तयार झालेली आहे. थोडीशी हळद टाकलेली आहे. लाल तिखट टाकायचं आहे. घरी बनवलेला आपण काळा मसाला आहे तो टाकून देणार आहोत. तुमच्या आवडीनुसार कुठलेही मसाले जर वापरत असाल तर टाकलं तरी चालतात. अगदी मी नेहमीचे रेग्युलर आपण बेसिक जे मसाले वापरतात तेच वापरलेले आहेत. जास्तीचे मसाले कुठलेच टाकलेले नाहीत. आता ह्या ठिकाणी मसाले टाकून झाले की जे आपण कट काढून घेतलेले आहेत ते कट आपल्याला ह्या ठिकाणी आता टाकून द्यायचे.
छोट्या वाटीने 1 वाटी आपण चिंचेचा कोळ घेतलेला, चिंच भिजू घालून त्याचा कोळ काढून घेतला होता आणि ते टाकून दिलेले आंबट गोड चवीची अगदी भन्नाट आमटी होते. एक वेळेस ही पद्धत नक्की ट्राय करा. कमी वेळामध्ये झटपट आमटी बनवून तयार होते. आता वरतून आपण मीठ टाकून घेतलं. मीठ आपण अगोदर टाकलेलं नव्हतं. मीठ आपल्या चवीनुसार, लाल तिखट, मीठ मसाले आपल्या चवीनुसार कमी जास्त करायचे. आमटी उकळताना 10 मिनिटाकरता गॅस मिडियम ठेवून आमटी उकळून घेतलं. चव पण छान आहे, रंग पण अगदी छान तरीदार आलेला आहे. पाहू शकता, तुम्हाला पाहताच लक्षात येईल की आमटी कशी झाली आहे. आता आमटी आणि आपली पोळी तयार झालेली आहे. आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. थोडा व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ बनवेल सर्वप्रथम तुम्हाला पाहायला भेटतील. पुरणपोळी आणि आमटी कसं झालंय नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत.